राजश्री ब्लॉगच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मी पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते। जसं म्हटलं जातं की मराठी भाषेमध्ये तुम्हाला माहिती असेल की बरीच सारी विशेषणं ऐकली जातात। जसं म्हणतात ना की हाडाचा कलाकार असतो, जातीचा खवय्या असतो, अशा प्रकारची ज्याप्रमाणे विशेषणं असतात, तर मला वाटतं मी सुद्धा एक जातीची खवय्ये आहे। आणि हे विशेषण जे आहे जातीचा खवय्या, हे विशेषण अगदी बरोबर मला सुद्धा लागू होतं। आणि त्याच विशेषणाला अनुसरून आज मी ज्या रेस्टॉरंटला व्हिजिट द्यायला आलेली आहे आणि त्या रेस्टॉरंटचं नाव आहे रेस्टॉरंट खवय्या। सो चला आपण आज जाऊया आणि टेस्ट करूया ह्यांचे विविध पदार्थ, कारण हे रेस्टॉरंट ठाण्यामध्ये नवीनच ओपन झालेलं आहे। सो चला। तर हा आहे यांचा एंट्रन्स एरिया। इथेच तरी साईडला खुर्च्या पण ठेवलेल्या आहेत, म्हणजे जेव्हा जास्त गर्दी असते तेव्हा बसण्यासाठी। आणि ह्या बाजूला त्यांनी आजचा जो मेनू आहे तो इथे यांनी पूर्ण लिहिलेला आहे। तर आपण बघूया यांचा आजचा स्पेशल मेनू काय आहे। तर मला इथे भजी, वडा, समोसा, भरली वांगी, त्याशिवाय साबुदाणा मिसळ, म्हणजे उपवासाचेसुद्धा पदार्थ आहेत, पियुष, मसाला, ताक। आणि तुम्ही इथे बघू शकता की इथे जे दिवाळीचे पदार्थ असतात ते इथे आहे, चकली वगैरे। त्याच्याशिवाय इथे सोवळं जी असतात, कुर्ता आणि सोवळं, तीसुद्धा त्यांनी इथे ठेवलेली आहेत। आणि ह्या बाजूला इन्स्टंट जे पदार्थ बनवले जातात, म्हणजे उपमा, इडली आणि पोहे वगैरे, तर जे इन्स्टंट पदार्थ आहेत ते सुद्धा यांच्याकडे आहेत। चला आपण आत एंटर करूया। तर इथे तुम्ही बघू शकता ह्या बाजूला ह्यांची सिटिंग अरेंजमेंट आहे, परंतु ही नॉन AC आहे। इथे 2 टेबल्स आहेत आणि इथे साईड टेबल पण ठेवलेला आहे ह्या बाजूला, आणि खुर्च्या आहेत। तर हा ह्यांचा डेस्क आहे एंट्रन्सचा। आणि आपण इथे आता वर जाऊया, परंतु वर जायच्या आधी इथे काय ठेवलं आहे ते बघूया। तर इथे आहेत मोदक आणि त्याच्याचबरोबर इथे याच्या बाजूला आहेत पुरणपोळ्या ठेवलेल्या, मस्त यम दिसत आहेत। मला माहीत नाही मी या दोघांपैकी काय खाणार आहे ते। सो चला आता आपण यांच्या फर्स्ट फ्लोअरला जे AC सिटिंग अरेंजमेंट आहे ती फुल AC सिटिंग अरेंजमेंट आहे। खालच्या बाजूला यांनी फक्त जे नॉर्मल सिटिंग अरेंजमेंट ठेवलेली आहे, हा पूर्ण ACचा एरिया आहे। तर इथे सुद्धा काही लोक, हे समोर वॉशरूम आहे, इथे सुद्धा काही लोक आहेत जो जेवणाचा आस्वाद घेत आहेत। तुम्ही इथे बघू शकता, खूप छान दिसतंय। मोठी टेबल्स आहेत, म्हणजे जर मोठा ग्रुप असेल तुमचा तर त्याच्यासाठी मोठी टेबलसुद्धा आहेत। आणि त्यासुद्धा इथे 4 जणांचे टेबलसुद्धा अवेलेबल आहेत, म्हणजे छोटा ग्रुप किंवा मोठा ग्रुप तुमचा असेल, ह्या बाजूला तुमचा खूप मोठा ग्रुप असेल तर ही तिन्ही टेबल अरेंज केली जातील। आणि ही जी वरची जी यांची साईड आहे ती आता काहीच दिवसापूर्वी सुरुवात झालेली आहे। खूप स्पेशियस आहे एरिया, तुम्ही इथे बघू शकता, पूर्ण स्पेशियस आहे। लोक इथे असं असं जेवणाचा आस्वाद घेत आहेत। तर आता आपण एंटर करतो ह्यांच्या किचनमध्ये। से ह्या बाजूला यांचं किचन आहे। आणि काय काय मॅडम आज दाखवा जरा आम्हाला काय काय आहे ते। अच्छा, हे ऑलरेडी बनवलेलं असतं का तुमच्याकडे? हां, साधी मिसळ, पुणेरी मिसळ। ही आहे मुगाची उसळ। मुगाची उसळ हे डाळीमध्ये जातं। हां, त्याच्यानंतर ही आहे उपासाची शेंगदाण्याची आमटी। उपवासाची शेंगदाण्याची आमटी ही मिसळीला लागते। हां, हे आहे आलू पालक। आलू पालक थाळीला हे थाळीला जातं का? ही साबुदाणा खिचडी। साबुदाणा खिचडी। अच्छा, हे भगर आहे, ही साबुदाणा खिचडी। ह्या बाजूला आहे बटाट्याची भाजी, पुरी भाजी करतात। आणि टोमॅटोचं सार दिसतंय मला। सार आहे असे सगळे आहे। अच्छा, आणि ह्या बाजूला काय, हे उपमा आहे। मिनटं, उपास थाळी। तर आता इथे बनते आहे कोथिंबीर वडी।
किती वेळ ढवळायचं म्हणजे किती घट्ट होईपर्यंत? 15 मिनिटं तरी लागते. 15 मिनिटं हे ढवळायचं आता. साधारण 15 मिनिटं लागतील. हा, वडी सेट होऊन इथपर्यंत घट्ट झाले की ते काढायचं. तरी वडी सेट व्हायला किती वेळ जातो? वडी सेट वर अर्धा तास जातो. मीठ घोटलेलं असेल तर अर्धा तास जातो. पाहिलं ना की आपल्याला या सरांनी कोथिंबीर वडी कशी इथे बनली जाते ते दाखवलेलं आहे. तर चला आता ही कोथिंबीर वडी थंड व्हायला बरोबर अर्धा तास जाणार आहे. तोपर्यंत आपण टेबल पकडूया आणि त्यानंतर इकडच्या मस्त अशा उत्कृष्ट आणि खूप छान, कारण आत्ताच मला दिसत होतं किती चांगल्या पद्धतीत ह्यांनी ऑथेंटिकची पद्धत असते कोथिंबीर वडीची, तर त्या पद्धतीत ह्यांनी इथे आपल्याला दाखवले की कोथिंबीर वडी कशी बनते. तर आता आपण टेबल पकडूया आणि इकडच्या स्वादिष्ट अशा कोथिंबीर वडीचा आस्वाद घेऊया. तर इथे आपल्याबरोबर आहेत खवैया रेस्टॉरंटचे ओनर. तर आपण आधी सर्वात पहिले त्यांचं नाव काय आहे ते जाणून घेऊया. सर, आपलं नाव काय आहे? तेजल पातकर. आणि आम्हाला ह्या तुमच्या खवैया रेस्टॉरंटबद्दल जरा माहिती सांगाल की हे तुमचं कधी ओपन झालं आणि इकडच्या काय व्हरायटीज वगैरे आम्ही ट्राय केल्या पाहिजे वगैरे सर्व गोष्टी. 1998मध्ये आम्ही ॲक्च्युली सुरू केलं. म्हणजे आमचा धरणं रिपेअर करायचा व्यवसाय वडिलांचा होता, तर त्यासाठी त्यांच्या बऱ्याच वेगवेगळ्या राज्यातनं फिरती व्हायची. तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की प्रत्येक राज्यात तिथली सगळी स्पेशालिटी मिळते, पण महाराष्ट्रात आपले पदार्थ आपल्याला अवेलेबल होत नाही जनरली हॉटेलमध्ये. त्या उद्देशाने 98 साली संजय पातकरांनी हा व्यवसाय सुरू केला खवैयाचा. तो हळूहळू वृद्धिंगत होत मग आम्हाला ती जागा कमी पडायला लागली. मग आम्ही नॉन एसीचा सेक्शन पण थोडा वाढवला खाली. मग नंतर दुसरीकडे शिफ्ट करून भक्ती मंदिर रोडला सिटिंग कॅपॅसिटी त्याची वाढवली आणि लोकांच्या पसंतीस उतरून म्हणजे आता आज एवढे 25 वर्ष आता झाली ह्यावर्षी. 2014ला आम्ही तो थांबवला काही कारणासाठी. त्यानंतर आता ह्या वर्षी परत ही लोकेशन चांगलं मिळालं म्हणून माझे सासरे महेश गोसावी यांच्या मदतीने आम्ही आता परत ह्या व्यवसायात उतरलो आहे आणि ह्या जागी परत त्याच जोमानी काम सुरू केलेलं आहे आणि लोकांचाही रिस्पॉन्स तसाच आहे, कारण लोकांना पूर्वीचा ब्रँड माहिती असल्यामुळे परत त्याच ह्यांनी लोक आता परत अपेक्षेने येतात आणि आम्ही त्यांच्या अपेक्षेला पूर्ण उतरतो आहे अशी आम्हाला खात्री आहे. सर, मला इकडचा ॲड्रेस आणि टायमिंग सांगा ना. इथला ॲड्रेस भाटिया कंपाऊंड नंबर 2, वंदना बसस्टँडच्या अगदी 2 मिनटावर हा स्पॉट आहे आणि टायमिंग सकाळी 8:30ला उघडतं ते रात्री 11 वाजेपर्यंत चालू असतं. फक्त बुधवारी बंद असतं, बुधवारची सुट्टी असते. अच्छा अच्छा. आणि मला तुम्ही सांगाल की इकडे आम्ही काय काय टेस्ट करायला पाहिजे, कारण मी बघते आहे की बऱ्याच जणांच्या म्हणजे जे डेस्क आहेत, जे टेबल्स आहेत त्याच्यावरती बऱ्याच साऱ्या थाळ्या मला बघायला मिळत आहेत. तर इकडे थाळ्या सोडून अजून तुमची काय स्पेशालिटी आहे आणि आम्ही कोणत्या थाळ्या इथे ट्राय केल्या पाहिजे? थाळी आमच्या 3 आहेत. एक उपास थाळी आहे, गावरान थाळी आणि पेशवाई थाळी. उपास थाळी म्हणजे साबुदाणा खिचडी, उपासाची भगर आमटी, उपासाचं थालीपीठ येतं, त्यानंतर खजूर दूध येतं त्याच्यामध्ये आणि बटाट्याची भाजी उपासाची. म्हणजे ही कन्सेप्टच ॲक्च्युली आपण इंट्रोड्यूस केली ठाण्यामध्ये. तेव्हा 98 साली हे उपास थाळी हा प्रकार कुठेच अवेलेबल नव्हता, तो आपल्यापासूनच तो सुरू झाला. त्यानंतर एक गावरान थाळी आमचा एकदम म्हणजे खवैयाच्या ब्रँडची ती खूप ओळख आहे की त्याच्यामध्ये 2 भाकऱ्या, झुणका, वांग्याची भाजी, उसळ, मुगाची खिचडी येते, कढी येते, पापड आणि ठेचा आणि गुळाचा खडा असतो बरोबर. म्हणजे टिपिकल ती गावरान थाळी आहे.
तिसरी पेशवाई थाळी आहे, त्याच्यामध्ये 3 भाज्या, 3 पोळ्या, मसाले भात, टोमॅटो सार, एक स्वीट येतं म्हणजे मोदक, बासुंदी वगैरे अशा टाईपचं एक स्वीट येतं आणि फरसाण काहीतरी असतं म्हणजे बटाटा वडा, मटार पॅटीस असा एक फरसाण आयटम असतो. तर या 3 थाळ्या नक्कीच तुम्ही येऊन ट्राय करा. त्यानंतर स्नॅक्समध्ये कोथिंबीर वडी, थालीपीठ, मटार पॅटीस, आळूवडी, मिसळ. आमचं एक मिसळ प्लॅटर आम्ही आता इथे इंट्रोड्यूस केलं आहे पहिल्यांदा खवय्यात. त्याच्यामध्ये तुम्हाला मटकी उसळ, मिसळचा रस्सा, 2 पाव, 2 गुलाबजाम येतील आणि एक ताकाचा ग्लास आणि 2 पाव म्हणजे मिसळ प्लॅटरच पूर्ण ती थाळीच आहे मिसळीची. ते मी फर्स्ट टाईम इथे आता इंट्रोड्यूस करतो आहे सुरू केल्यानंतर. तेही नक्की ट्राय करा. नक्कीच नक्कीच सर. तर तुम्ही पाहिलं ना की वडिलांनी चालू केलेला व्यवसाय हा त्यांचा मुलगा आता पुढे नेतोय. सो तुम्ही हे जे रेस्टॉरंट आहे खवय्या, या रेस्टॉरंटला नक्की व्हिजिट करा. तर आता जशा प्रकारे ह्यांनी आपल्याला सांगितलं की इथे वेगवेगळ्या थाळ्या आणि जे स्टार्टर्स आहेत, चला तर मग आपण आता त्यांच्या या थाळ्या आणि स्टार्टर्स ट्राय करूया. चला सर्वप्रथम आपण नजर टाकूया ह्यांच्या मेन्यूवरती, ज्याच्यामध्ये नाश्ता, भाज्यामध्ये विविध प्रकार आहेत परंतु ते अजून चालू झालेले नाही आहेत. या बाजूला तुम्ही बघू शकता गोडाचे विविध प्रकार आहेत आणि त्याच्यानंतर हा जो सेकंड पेज आहे ह्याच्यावरती उपवासाचे पदार्थ आहेत. त्याच्यानंतर पेशवाई थाळी जी शनिवार आणि रविवार मिळते, त्याशिवाय इथे गावरान थाळी आहे, आमरसपुरी जी सीझनल आहे, साधी थाळी, उपवासाची थाळी जी गुरुवार, शनिवार, संकष्टीच्या दिवशी आणि मिसळ. तर इथे सुरुवातीला आम्ही मागवलेली आहे थंडगार पेये आणि थंडगार पेयामध्ये ह्यांच्याकडे लिंबू सरबत, पियूस, कोकम सरबत, कैरी पन्ह आणि त्याच्याशिवाय मसाला ताक अशा विविध गोष्टी आहेत. परंतु शेवटी कुठे ना कुठेतरी मालवणी माणूस हा जागा होतोच. सो मालवणी माणूस आहे, सो त्याच्यामुळे मी इथे मागवलेलं आहे कोकम सरबत आणि त्याच्याचबरोबर कैरीचं पन्ह. आता ह्या 2 गोष्टी टेस्ट करते, कारण आम्ही जेव्हा इथे आल्यानंतर त्यांना विचारलं की इकडच्या तुमच्या ज्या स्पेशालिटी आहेत, तर त्यांनी आम्हाला एवढ्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. पण ते म्हणाले तुम्हाला जर ट्राय करायचं असेल तर कोकम सरबत आणि कैरीचं पन्ह हे मस्ट आहे, हे तुम्ही ट्राय कराच. तर त्याच्यामुळे आम्ही ह्या गोष्टी मागवलेल्या आहेत. सो मी आधी कैरीचं पन्ह टेस्ट करून सांगते. मला पियतच राहावंसं वाटतंय, एवढं छान आहे कैरीचं पन्ह. आणि आता कोकम सरबत. कोकणात गेल्यासारखं वाटलं मला. सो चला आता ह्या गोष्टी संपवते आणि त्याच्यानंतर आपले जे स्टार्टर्स आहेत, इथे स्टार्टर्सची तर एवढी भरमार आहे, पण त्याच्यातले काही निवडक स्टार्टर्स जे आहेत जी ह्यांच्या इकडे स्पेशालिटी आहे. स्पेशालिटी म्हणजे जेव्हा आम्ही पुन्हा सांगते की इकडे आम्ही विचारलं की कोणत्या गोष्टी तुमच्या इकडच्या खूप जास्त म्हणजे चांगल्या आहेत. ऑब्व्हियसली सगळ्याच गोष्टी चांगल्या आहेत, पण कोणत्या गोष्टीला प्रेफर दिला पाहिजे, तर त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्याच गोष्टी इथे मागवलेल्या आहेत. तर त्या कोणत्या आहेत हे तुम्हाला थोड्याच वेळात कळेल. तर आता आपले स्टार्टर्स आलेले आहेत आणि स्टार्टर्समध्ये आपण काय काय मागवलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवते. ज्याच्यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल आहे ही कोथिंबीर वडी आणि ज्याच्याबरोबर ह्यांनी चटणी आणि त्याचबरोबर ह्यांनी आपल्याला इथे गोड चटणी दिलेली आहे आणि ही नारळाची म्हणजेच खोबऱ्याची चटणीसुद्धा आहे. ह्या बाजूला आहे बटाटा वडा, ज्याच्याबरोबर ही सुकी खोबऱ्याची चटणी असते ती आणि जी बेसनाची चटणी येते तीसुद्धा त्यांनी आपल्याला दिलेली आहे. त्याचबरोबर इथे ओल्या नारळाची चटणी आहे आणि हे आहे ह्यांची स्पेशालिटी इकडची आणि जे आहे मिसळ थाळी, ही यांची स्पेशालिटी आहे. तर तुम्हाला दाखवते याच्यामध्ये काय काय प्रकार आहेत ते. ह्याच्यामध्ये ह्यांनी 2 पाव हा कट दिलेला आहे, ह्याच्यामध्ये आहे मटकी आणि इथे पोहे दिलेले आहेत आणि हे फरसाण आहे. हे फरसाण विशेष आहे कारण ह्याच्यामध्ये पोहा, त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये शेंगदाणे आणि अजून सारे प्रकार आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या व्हरायटी आणि कांदा लिंबू. त्याचबरोबर इथे आहेत मटार पॅटीस. सो आता मी या सर्वांची टेस्ट घेते आणि तुम्हाला सांगते की हे कसे आहेत ते. तर सुरुवात आपण कोथिंबीर वडीपासून करूया आणि तीसुद्धा मस्त अशी खोबऱ्याची चटणी. तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट आहे ही. हे बघा फ्लपी आहे मस्त आणि एकदा म्हणजे ही जी आहे ना ती माझी अतिशय फेवरेट आहे. आणि आता ही जी गोड चटणी आहे त्याच्याबरोबर टेस्ट करते. खूप सुंदर पावसाळ्याच्या दिवसातला गरमागरम वडा. सो आता वड्याबरोबर तुम्ही बघू शकता हा पण किती सॉफ्ट म्हणजे मस्त आहे असा.
सॉफ्टनेस त्याच्यामध्ये खूप छान आहे. आणि ही बेसनची चटणी मस्त असा स्पायसी आहे. आणि पावसाळ्याच्या दिवसात गरमागरम असा वडा. हा हा हा. आणि आता ही जी मिसळ थाळी आहे, जी यांची स्पेशालिटी आहे, तर पाव तोडून घेते आणि सर्वप्रथम ह्या कटामध्ये मी टाकते आहे. जो मिसळ हे आहे, मटकी आहे, ती याच्यात आधी मी घालते. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये हे जे पोहे आहेत ते आपण घालूया. आणि त्याच्यानंतर हे जे फरसाण आहे, हे जे स्पेशल फरसाण आहे ते आपण याच्यात घालतो आहे. आणि त्याच्यानंतर हा जो कांदा आहे तो, आणि त्याच्यावरती मस्त असं लिंबू. आता हा हा, इतकी यम दिसते ना ही. आणि ही यांची स्पेशालिटी आहे, हे मागवायला विसरू नका. आणि मिसळ पाव, हा 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 हा. एक नंबर. गरमागरम मस्त असा मिसळ पाव. मस्त बाहेर पाऊस पडतो आणि त्याच्यामध्ये मस्त असा गरमागरम मिसळ पावचा आस्वाद घेण्याची जी मजा आहे ना, ती काही औरच आहे. आणि आता नेक्स्ट आहे ते यांची मटार कचोरी. तुम्ही ते बघू शकता की बटाट्याच्या आतमध्ये यांचं हे मटारचं सारण यांनी भरलेलं आहे. आणि खोबऱ्याच्या चटणी बरोबर खूप छान, खूप यम आहे. बघा, तुम्ही बघू शकता बटाट्याचं सारण आणि त्याच्यामध्ये मस्त, म्हणजे पूर्ण याच्यात मटारचं जे सारण आहे ते भरलेलं आहे, खोबरं आणि मटार. सो चला, आता हे जे स्टार्टर्स मागवलेले आहेत ते मी संपवते. थाळ्या आहेत ज्यांची स्पेशालिटी आहे, तर त्या मागवलेल्या आहेत. तर इथे आपण वेगवेगळ्या प्रकारच्या थाळ्या मागवलेल्या आहेत. तर ही आहे ह्यांची गावरान थाळी. तर ह्या गावरान थाळीमध्ये ह्यांनी 2 भाकऱ्या आहेत ह्या ज्वारीच्या. त्यानंतर हे भरली वांगी आहेत, झुणका आहे, इथे मुगाची उसळ आहे, ही आहे आमटी, त्याच बाजूला इथे आहे लोणचं, कांदा, आणि त्याशिवाय इथे तिखट असं ह्यांनी चटणी दिलेली आहे. आणि गावरान थाळी ही तिखट असते, तर त्याच्यासाठी त्यांनी इथे आपल्याला गूळसुद्धा दिलेला आहे. आणि त्याचबरोबर 1 ग्लास ताक. तर ही आहे आपली गावरान थाळी. आणि ह्या बाजूला आम्ही मागवलेली आहे पेशवाई थाळी. आणि पेशवाई थाळीमध्ये आहे चपात्या. इथे 3 चपात्या आहेत, पापड आहे, मुगाची उसळ आहे, भरली वांगी आहे, हा पालक बटाट्याची इथे भाजी आहे, त्याच्यानंतर इथे आमटी आहे, तिखट यांनी चटणी दिलेली आहे, कांदा आहे, आणि इथे 2 बटाटे वडे, आणि इथे आहे मोदक ज्याच्यावरती यांनी तूप घातलेलं आहे. आणि त्याच बाजूला आहे, हे आहे मस्त थंडगार असं ताक. आणि ही आहे ह्यांची उपवासाची थाळी. आणि उपवासाच्या थाळीमध्ये इथे आहे चटणी आहे, साबुदाणा खिचडी आहे, ही दाण्याची आमटी आहे, त्याच्यानंतर इथे भगर आहे, आणि ह्या बाजूला आहे बटाट्याची भाजी उपासाची, आणि ही आहे राजगिऱ्याची पुरी. आणि त्याचबरोबर ह्याच्याबरोबर हे आहे खजुराचं दूध, जे आपल्याला उपवास थाळीबरोबर दिलं जातं. आणि उपवासाची थाळी ही आपल्या गुरुवार आणि संकष्टीच्या दिवशी इथे उपलब्ध असते. आणि ही जी पेशवाई थाळी आहे तर ती फक्त शनिवार आणि रविवार ह्या 2च दिवशी उपलब्ध असते. तर चला, आता या सर्वांची मी टेस्ट करते आणि तुम्हाला सांगते मी. तर सर्वात प्रथम ही जी गावरान थाळी आहे ती खायला सुरुवात करते. मस्त अशी ज्वारीची भाकरी आणि भरलं वांगं. गावरान थाळी आहे त्यामुळे थोडीफार तिखट तर असणारच. तिखटपणा खूप छान आहे, जशी आपल्याकडे घरगुती आपण जसं जेवण बनवतो तशीच आहे ही, मस्त अशी तिखट. त्यानंतर ही आहे आमटी, मस्त अशी आंबट आणि तिखट अशी आमटी आहे. ह्याच्याबरोबर भातसुद्धा असतो जो आपण नंतर मागवणार आहोत. आणि हा आहे झुणका. तर हा झुणकासुद्धा मी भाकरीबरोबर टेस्ट करते. छान आहे, झुणक्याची टेस्ट अप्रतिम आहे आणि भाकरी आणि झुणका हे कॉम्बिनेशन तर 1 नंबर आहे. तर चला,
आता मी ह्या बाजूला टेस्ट करते आहे आपली पेशवाई थाळी, जी हे चपाती बरोबर सर्व केली जाते. आणि आता मी प्रथम मुगाची उसळ घेते. खूप छान आहे. जसं मी आत्ताच सांगितलं की जसं आपलं घरगुती जेवण असतं तशीच अशी मुगाची उसळ आहे. आणि हे आहे आलू पालक. या पेशवाई थाळीमध्ये आपल्याला 3 भाज्या दिल्या जातात. दर टायमाला या भाज्या ज्या असतात त्या वेगवेगळ्या असतात. आणि बटाटा वडा. या बाजूला त्यांनी आपल्याला चटणी दिली, त्या चटणीबरोबर टेस्ट करते. मस्त नंबर. जसा मगाशी होता ना तिखट तसाच. तर आता मी ही जी उपवासाची थाळी आहे ना ती टेस्ट करते आहे राजगिऱ्याच्या पुरीबरोबर. ही आहे दाण्याची आमटी. राजगिऱ्याची पुरी खरंच खूप मस्त खुसखुशीत आहे. तुम्ही ते बघू शकता. बघा अशी पटकन तुटते ती. खूप छान आहे. पुन्हा एकदा मी खाते. खरंच खूप छान आहे. आणि आता जे भगर आहे ना ते मी टेस्ट करते. ते सुद्धा मी दाण्याच्या आमटीबरोबरच. साबुदाणा खिचडी. जशी आपण घरी बनवतो ना तशी. बटाट्याची भाजी ही तर माझी फेवरेट आहे. मला एनी टाईम बटाट्याची भाजी, आणि ती सुद्धा उपवासामध्ये बनवली जाते ना ती तर मला खूप आवडते. कधीतरी आपल्या पोटाला सुद्धा आराम हवा ना सगळ्या तिखट खाण्यापासून. तर ही जी उपवासाची थाळी आहे ना ती इथे आल्यानंतर टेस्ट करायला विसरू नका. आणि ह्याच्याबरोबर जे दिलं जातं ते खजुराचं दूध. मी हे फर्स्ट टाईम पिते तर त्याची टेस्ट पण तुम्हाला मी सांगते. फर्स्ट टाईम ट्राय करते पण खरंच खूप यम आहे. सो चला आता ह्या ज्या थाळ्या आहेत त्या मी संपवते. तर आता माझी ही जी पेशवाई थाळी आहे ती संपत आलेली आहे. आणि आत्ता आलेला आहे आपला त्या पेशवाई थाळीमधला मसाले भात आणि त्याचबरोबर टॉमॅटोचं सार. तर हे टॉमॅटोचं सार आणि जो मसाले भात आहे या थाळीबरोबर जो येतो तो मी टेस्ट करून सांगते तुम्हाला आता. टॉमॅटोचं सार खरंच खूप छान आहे. मस्त असं आंबटसर जे आहे टेस्ट आणि हलकीची गोड टेस्ट आहे याच्यामध्ये. आणि मसाले भात ओके, जसं मी तुम्हाला सांगितलं मला अजूनही मसाले भात जो ऑथेंटिक मसाले भात आहे तो अजूनही कुठे नाही खायला मिळालेला आहे. मी वेट करते आहे. तुम्हाला जर माहिती असेल की जिथे ऑथेंटिक मसाले भात मिळतो तर मला कमेंट करून नक्की कळवा. आणि आता मी पिते आहे ताक आणि मी माझं जेवण संपवते. स्टार्टर्स आणि मेन कोर्स आपले झालेले आहेत आणि आता टाईम आहे आपली स्वीट डिश खाण्याचा. तर यांच्याकडे स्वीट डिशमध्ये बरेच सारे प्रकार आहेत. त्याच्यामध्ये यांच्याकडे मोदक, पुरणपोळी, दूध तूप, गुलाबजाम, श्रीखंड, खरवस, रवा बेसन लाडू आणि सीझनलमध्ये आमरससुद्धा आहे. परंतु ऑलरेडी आत्ता थाळीमध्ये मी मोदक जो होता तो खाल्लेला होता तर त्याच्यामुळे खरवस मी आता मागवलेला आहे आणि तोच मी आता ट्राय करते. खरंच म्हणजे मी सांगू का ओव्हरऑल आत्तापर्यंत मी ज्या म्हणजे स्टार्टर्स म्हणा मेन कोर्स म्हणा उत्तम महाराष्ट्रीयन जे पदार्थ घरगुती पदार्थाची जर चव तुम्हाला घ्यायची असेल ना तर खवय्याला नक्की विजिट करा. सो आता मी खरवस संपवते. तर मॅडम आपलं नाव काय? माझं नाव शुभा पोतनीस. आणि तुम्ही इथे काय मागवले आणि तुम्हाला त्यातलं सर्वात जास्त काय आवडलं? मी इथे पुणेरी मिसळ मागवली आहे आणि उपासाची थाळी मागवली. आणि पुणेरी मिसळ छान आहे आणि उपासाची थाळी थोडीशी माझ्या मिस्टरांनी खाल्ली आहे, बाकीची मला संपवायची असून पण एकंदर त्याचं बघून छान वाटते ती. अच्छा. आणि तुम्ही इथे नेहमी येता की फर्स्ट टाईम आलेला आहात?
नाही, त्यांचं ज्यावेळेला अगोदरचं जे हॉटेल होतं तिकडे आम्ही खूप वेळा गेलो, इथे मी पहिल्यांदा आले. आणि ओव्हरऑल तुम्हाला कसं वाटलं, म्हणजे हे नवीन आता झालेलं आहे तर तुम्हाला त्यात आणि क्लीन आहे आणि सर्विस पण चांगली आहे. तर आपल्या इथे अजून खवय्यांचा ग्रुप आलेला आहे, तर आपण त्यांना विचारूया की इकडची टेस्ट त्यांना कशी वाटली ते. सर, आपलं नाव काय? माझं अजय, मी नागपूरवरून आहे. अच्छा, तुम्हाला इकडचं जेवण कसं वाटलं? छान आहे जेवण, आवडलं मला. कोणती थाळी मागवली आहे तुम्ही इथे आणि त्यातलं काय आवडलं सर्वात जास्त? कुठली ती आपली गावरान थाळी आहे. आणि काय आवडलं तुम्हाला? आणि याच्यामध्ये मला ती भाकर आणि ही वांग्याची भाजी ती मला आवडली. ती सोलकढी एक आहे, ती पण एक छान आहे. ओके. सर, आपलं नाव काय? माझं नाव नरेश गोदड. इथलं जेवण एकदम मस्तच आहे, क्लीन आहे आणि अस्सल मराठी आहे. इथलं झुणका भाकर आणि सोलकढी, टोमॅटोचं सार एक्सलंट आहे, सगळ्यांनी ट्राय करावं. सर, आपलं काय म्हणणं आहे, आपल्याला काय आवडलं? माझं नाव अमोल. मी कराडवरून आहे स्पेसिफिकली. मला यातलं खास करून वांग्याचं जे भरीत होतं किंवा वांग्याचं जे हे होतं ते खूप छान झालं होतं आणि स्पेसिफिकली मला टमॅटो सूप खूप आवडला. तर मी डेफिनेटली रिकमेंडेड करेन की प्रत्येकाने याची चव घ्यावी. आपल्या इथे जसे महाराष्ट्रीयन खवय्ये इथे वेगवेगळ्या थाळ्या खाण्यासाठी येतात, तसेच नॉन महाराष्ट्रीयन सुद्धा आपल्या इथे आलेले आहेत. सो आपण त्यांना विचारूया की त्यांना ओवरऑल इकडची थाळी कशी वाटली ते. नमस्ते सर, आपका नाम क्या है? यूसुफ. अच्छा, आपने यहाँ पे क्या मंगाया मैंने सर? यहाँ सादी थाली मंगाया था. और आपको कैसा अच्छा लगा खाना यहाँ नहीं का? नहीं, बहुत अच्छा लगा. रोटी वगैरह और भाजी भी बहुत अच्छी थी. अच्छा, नाव काय सर? प्रलय चव्हाण. तुम्ही काय थाळी मागवलेली मी आहे? साधी थाळी मागवली आहे. साधी थाळी. हां, त्यात पदार्थ सगळे वेगवेगळे आहेत, ते मस्त आहेत सगळे. आणि तुम्ही इथे फर्स्ट टाइम आलाय की याच्या अगोदर? नाही, मी फर्स्ट टाईमच आलो, चाललेलो तर बघितलं एक काहीतरी हॉटेल ओपन झालं आहे म्हणून वो टेस्ट करायला, पण टेस्ट मस्त आहे. अच्छा, म्हणजे महाराष्ट्रीयन थाळी हो तुम्हाला हो टेस्ट हो, करायची होती येस म्हणून येस तुम्ही इथे येस आलात. येस. ओव्हरऑल जेवण चांगलं आहे. जेवण मस्त गोड आहे. आपल्याकडे इथे आजी आजोबा आलेले आहेत आणि त्यांना विचारूया की खवय्याचं जेवण त्यांना कसं आवडतं ते. तर आपलं नाव काय मॅडम? रोहित. आणि तुम्ही इथे पहिल्यांदा आलाय की ह्याच्या अगोदर पण तुम्ही यायचात? आम्ही तिकडे जुन्या ह्याच्यात येतो. आता हे जुन्या हॉटेलमध्ये आम्ही हे नवीनच आलंय. आम्ही बरोबर. काल पेपरात वाचलं हां, आणि आज आम्ही इकडे आलो. तुम्ही काय मागवलं जेवणामध्ये आता? पेशवाई थाळी. पेशवाई थाळी मागवली. आणि कशी वाटली तुम्हाला पेशवाई थाळी यांची? चवीला चांगले. चांगली आहे, म्हणजे तीच चव आहे का जी पूर्वी यांच्याकडे मिळायची तीच? चवदार आहे टेस्ट. इथे आम्ही गावरान थाली मागितली होती, मिसळ प्लॅटर मागितला होता आणि वांग्याची भाजी आणि भाकरी मागितली होती. जेवण अतिशय सुंदर आहे, अप्रतिम आहे, चविष्ट आहे. आम्ही इकडे खूप आधीपासून येतो आहे यांचे खूप, आणि ह्यांचे जेवणाची टेस्ट मला खूप आवडते. आम्ही पहिल्यापासून यांचे फॅन आहोत खूप. च्या नावाप्रमाणेच इथे खवय्ये आलेले आहेत, तर आपण त्यांना विचारूया की त्यांना इथे कोणती कोणती डिश आवडलेली आहे आणि त्यांनी इथे काय काय मागवलेलं आहे ते. नमस्कार मॅडम, आपलं नाव काय? माझं नाव अनिता गडकरी. आणि तुम्ही इथे काय काय मागवलेलं आहे? खूप काय मागवलेलं आहे. त्याच्यात साबुदाणा वडा खाल्ला तो अतिशय अप्रतिम होता. आता भजी खातोय आणि ती पण अतिशय सुंदर आहे, मस्तच आहे. त्या भजीत एक थोडासा हे छान लागते. काय? भजीत ना एक मिरचीचा एक स्वाद आहे ना, खूप सुंदर वाटतोय. हो, छान. एकदम चांगला वाटला, म्हणजे ते छान वाटली. आणि मी तर चेंबूरून आले तुमची ॲड बघून अरे खायला. खूप आवडली. मॅडम, तुमचं काय म्हणणं आहे? एकदम सुंदर भजी. ही कांदा भजी तर खूप छान आहेत. आता अजून काय काय मागवलंय तर बघूया त्याची. अच्छा, पण अजून तुम्ही मोदक, पदार्थ हो हो हो, मागवलेत का? आम्ही सगळे टेस्ट बघतोय, प्रत्येक टेस्ट घेऊन आणि आम्हाला उकडीचे मोदक पण बघायचे आहेत कसे आहेत, तर ते पण नक्की नक्की. आणि मॅडम, तुमचं काय म्हणणं आहे की तुम्हाला कसं वाटलं इकडचं खाणं? अप्रतिम, व्हेरी टेस्टी फूड. आय रिअली एन्जॉयड. ॲक्च्युली आय एम अ साऊथ इंडियन, पण महाराष्ट्रीयन फूड आय लव्ह अँड इट्स व्हेरी व्हेरी टेस्टी. नमस्कार मॅडम, आपलं नाव काय? माझं ॲडव्होकेट जया शिरसाट. आणि तुम्ही इथे काय मागवलं इथे, आणि फर्स्ट टाइम आलाय की ह्याच्या अगोदर पण आलेला आहात? आम्ही फार वर्षापूर्वीपासून खवय्यामध्ये येतो आहे. मध्ये 3-4 वर्ष ते नव्हते. आता मी पुणेरी मिसळ मागवली आणि मसाले भात सार. अतिशय उत्कृष्ट मिसळ आहे आणि मसाले भात पण फार सुंदर आहे. यांची लसूणी मेथी पण फार आवडते आम्हाला.
अजून त्यांच्या भाज्या वगैरे चालू करायच्या आहेत. आम्ही असं ऐकलं की थोड्या दिवसातच ते पण चालू करणार आहेत. आणि जी जुनी टेस्ट आहे, कारण तुम्ही ऑलरेडी यांच्या जी पहिली टेस्ट होती ती म्हणजे इथे खाऊन गेलेला आहात, तर ती टेस्ट तुम्हाला इथे परत जाणवते आहे का, की आहे पुन्हा हीच टेस्ट? हो हो, नक्कीच तीच टेस्ट आहे. टेस्टमध्ये काहीच बदल नाही आहे. तर माझे अस्सल महाराष्ट्रीयन पदार्थ जे स्टार्टर्सपासून गोड पदार्थांपर्यंत सर्व खाऊन झालेले आहेत. मी तुम्हाला रेकमेंड करेल की खवैया या रेस्टॉरंटला तुम्ही नक्की व्हिजिट करा. खूप अप्रतिम आणि जे अस्सल महाराष्ट्रीयन पदार्थ म्हणतात ना, ते तुम्हाला इथेच मिळणार आहेत. सो चला, आजचा हा व्लॉग मी इथेच एंड करते. तर आय होप तुम्हाला माझा आजचा हा व्लॉग नक्की आवडला असेल. आणि तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय, टेक केअर.